जय महाकाल. कर्क राशीच्या जातकांनो, आपल्या नशिबाच्या क्षितिजावर आता एक अत्यंत रौद्र पण मंगलकारी बदल घडणार आहे याची जाणीव ठेवा. ग्रहांच्या महाकुंभात तब्बल अनेक वर्षांनंतर चंद्राची स्थिती आणि शनीची चाल असा एक विनाशक योग तयार करत आहे, जो तुमच्या आयुष्यातील जुन्या दुःखांची राखरांगोळी करणार आहे. गुरुजींच्या दाव्यानुसार यंदाची महाशिवरात्री तुमच्यासाठी केवळ एक सण नसून साक्षात महादेवांच्या त्रिशूळाने तुमच्या कर्माचे पाश तोडण्याचा दिवस ठरणार आहे. 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर ब्रह्मांडातील काही अशा शक्ती जागृत होणार आहेत, ज्या तुमच्या प्रगतीचा मार्ग रक्ताने आणि घामाने अडवून धरणाऱ्या शत्रूंचा कायमचा विनाश करतील. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या संवेदनशील मनाला आता वज्राची जोड देण्याची वेळ आली आहे, कारण येणाऱ्या 11 घटना तुमच्या जीवनात असा काही थरार निर्माण करतील की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. गुरुजी सांगतात की तुमच्या कुंडलीत अमृतयोग सक्रिय होत असतानाच साक्षात काळभैरवाचा पहारा तुमच्या घराच्या उंबरठ्यावर बसणार आहे. काहीतरी अत्यंत गुपित आणि भयानक तुमच्या आयुष्यात लपलेले आहे, ज्याचा उलगडा महादेवांच्या तिसऱ्या नेत्राच्या प्रकाशात लवकरच होणार आहे. तुमच्याच विश्वासाचा फायदा घेऊन तुमच्या मुळावर उठलेल्या त्या विखारी व्यक्तीचा चेहरा जेव्हा समोर येईल तेव्हा साक्षात नियतीसुद्धा थक्क होईल. कर्क राशीच्या जातकांनो, ब्रह्मदेवांनी तुमच्या ललाटावर आता भाग्याचे नवीन अक्षर कोरण्यास सुरुवात केली आहे, पण हे यश मिळवण्यापूर्वी तुम्हाला एका आध्यात्मिक तांडवातून जावे लागणार आहे. ही भविष्यवाणी केवळ शब्दांचा खेळ नाही, तर साक्षात भोलेनाथांनी तुमच्यासाठी दिलेला हा एक अंतिम इशारा आहे. तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस अवतरण्यापूर्वी कोणती संकटे उभी ठाकणार आहेत आणि महादेव तुम्हाला मृत्यूच्या दाढेतून कसे खेचून आणणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी या रहस्याचा शेवटपर्यंत मागोवा घेणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा भाग्याच्या या महाद्वारात प्रवेश करण्याची संधी तुम्ही कायमची मुकाल. सावधान. ही भविष्यवाणी शेवटपर्यंत वाचणे म्हणजे महादेवांच्या संरक्षणाचे कवच मिळवण्यासारखे आहे, त्यामुळे एकही शब्द सोडू नका. कर्क राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यात साक्षात शिवशक्तीचा असा एक चमत्कार घडणार आहे, जो तुमच्या कल्पनेपलीकडे असेल. गुरुजींच्या मते महाशिवरात्रीनंतर तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आणि शनीचा जो विषयोग तुम्हाला छळत होता, तो आता कायमचा नष्ट होऊन अमृत सिद्धियोग निर्माण झाला आहे. इतके दिवस तुम्ही ज्या भावनिक आघातातून गेलात, जे मानसिक ओझं तुम्ही एकट्याने वागलं, त्या प्रत्येक अश्रूचा हिशोब आता महादेव स्वतः करणार आहेत. हा काळ तुमच्यासाठी केवळ बदलाचा नाही, तर तुमच्या नशिबाच्या जुन्या संकटांचा विनाश करून तिथे यशाचे एक अभेद्य सुवर्ण साम्राज्य उभे करण्याचा आहे. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीत 15 फेब्रुवारीनंतर गजलक्ष्मी राजयोग शिखरावर पोहोचत आहे, जो तुम्हाला समाजात अमाप सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देईल. ज्या कामांसाठी तुम्ही आजवर प्रामाणिकपणे झटलात पण पदरी फक्त निराशा पडली, तिथे आता साक्षात महादेवांच्या कृपेने सोन्यासारखे दिवस अवतरतील. तुमच्या भाग्याचा जो दरवाजा तुमच्याच हळव्या स्वभावामुळे बंद झाला होता, तो आता महादेवांच्या डमरूच्या गर्जनेने उघडला जाणार आहे. तुमची रखडलेली कामे अशा काही वेगाने पूर्ण होतील की तुम्हाला स्वतःलाच नियतीच्या या वेगवान न्यायावर विश्वास बसणार नाही. कर्क राशीच्या जातकांनो, ही भाग्याची लाट येत असतानाच एक अत्यंत धोक्याचा इशारा सुद्धा नक्षत्रांच्या चालीतून मिळत आहे. तुमच्या राशीत आता शत्रुहंता योग सक्रिय झाला असून तुमच्या मायेच्या आडोशाखाली लपलेल्या त्या विषारी माणसांचा अंत जवळ आला आहे. गुरुजी सांगतात की तुमच्याच अन्नावर जगून तुमच्याच प्रगतीच्या मुळावर उठलेली एक अत्यंत जवळची व्यक्ती आता उघडी पडणार आहे. जो माणूस तुमच्यासमोर मदतीचा आव आणून तुमच्याच पाठीमागे तुमच्या विनाशाची रणनीती आखत होता, त्याचा खरा आणि काळवंडलेला चेहरा आता महादेवांच्या तिसऱ्या नेत्राच्या प्रकाशात स्पष्टपणे उघड होईल. कर्क राशीच्या जातकांनो, हा मुखवटा गळण्याचा तांडव तुमच्या काळजाला पीळ पाडणारा असेल, कारण ती व्यक्ती तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा अत्यंत विश्वासातील निघेल. ज्याला तुम्ही आपली गुपिते सांगितली, ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःचे नुकसान सोसले, त्यानेच तुमच्या प्रगतीच्या मार्गावर काटे पेरले होते. पण घाबरू नका, कारण साक्षात कालभैरव आता तुमच्या संरक्षणासाठी धावून आले आहेत. महाशिवरात्रीच्या प्रसादासोबतच या शत्रूच्या वाईट कृत्यांचा शेवट होईल आणि महादेव तुम्हाला या विखारी नात्यांतून आणि छुप्या जाळ्यातून कायमची मुक्ती देतील. ही साफसफाई तुमच्या मोठ्या यशासाठी साक्षात ईश्वराने केलेली योजना आहे. कर्क राशीच्या जातकांनो, एक मित्र म्हणून सांगतो, जेव्हा हे भयानक सत्य समोर येईल तेव्हा डगमगू नका, कारण ही महादेवांची तुमच्यावर झालेली सर्वात मोठी कृपा असेल. तुमच्या आयुष्यातून ही नकारात्मक आणि विश्वासघातकी माणसे दूर झाल्याशिवाय तुम्हाला खऱ्या सुखाची चव चाखता येणार नव्हती. आता तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत आणि सावध व्हाल,
जुन्या जखमांवर महादेवांच्या आशीर्वादाची फुंकर पडेल आणि तुम्ही विजयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकाल. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील पैशांची चणचण आणि आर्थिक विवंचनेचा काळ आता साक्षात महादेवांच्या कोपाने भस्मसात होणार आहे. कारण महाशिवरात्रीनंतर तुमच्या कुंडलीत महालक्ष्मी योग आणि सुवर्ण लाभ योग एकाच वेळी जागृत होत आहेत. गुरुजींच्या मते 15 फेब्रुवारीच्या पहाटेपासून तुमच्या राशीवर धनपती कुबेराची विशेष मर्जी बसणार आहे. इतके दिवस तुम्ही पैशांच्या अभावामुळे जे मानहानीचे प्रसंग अनुभवले, जे स्वप्न पैशांअभावी अपूर्ण राहिले, त्या प्रत्येक कष्टाचे रूपांतर आता सोन्याच्या संधीत होणार आहे. तुमच्या नशिबात आता अशा संपत्तीचा ओघ सुरू होईल जो तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल करून टाकेल. कर्क राशीच्या जातकांनो, ग्रहांची बदललेली ही चाल असे सूचित करत आहे की तुमची अनेक वर्षांपासून अडकलेली देणी, जमिनीचे व्यवहार किंवा रखडलेली बँक कामे साक्षात ईश्वरी शक्तीने पूर्ण होतील. गुरुजी सांगतात की तुमच्या राशीत आता अमृत सिद्धियोग निर्माण झाला आहे, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नाचे नवीन मार्ग अनपेक्षितपणे मोकळे होतील. एखादी जुनी गुंतवणूक जी तुम्ही विसरून गेला होतात ती आता तुम्हाला मालामाल करून सोडेल. महादेवांच्या कृपेने तुमची तिजोरी आता रिकामी राहणार नाही. फक्त लक्षात ठेवा, हा पैसा तुमच्या कष्टाचा आणि महादेवांच्या आशीर्वादाचा परिपाक आहे, त्यामुळे त्याचा विनियोग सत्कारणी लावा. कर्क राशीच्या जातकांनो, करिअरच्या बाबतीत आता एक असा अभूतपूर्व तांडव होणार आहे जो तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर नेऊन बसवेल. गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीत साक्षात सिंहासन योग सक्रिय झाला असून साक्षात महादेवांच्या तिसऱ्या नेत्राची दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर पडली आहे. ज्या ठिकाणी तुमची योग्यता नाकारली गेली, जिथे तुमच्या कष्टाचे श्रेय दुसऱ्यांनीच लाटले, तिथे आता तुमच्या नावाचा डंका वाजणार आहे. शनी आणि मंगळाच्या शुभदृष्टीमुळे तुम्हाला आता असे अधिकारिणी पद प्राप्त होईल ज्याची तुमच्या विरोधकांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. कर्क राशीच्या जातकांनो, जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा व्यवसायात मोठा विस्तार करू इच्छित असाल, तर 15 फेब्रुवारीनंतर तुम्हाला एक अशी दैवी संधी मिळेल जी तुमच्या करिअरची पूर्ण दिशाच बदलून टाकेल. गुरुजी सांगतात की तुमच्या कामाच्या ठिकाणी आता तुमचे वर्चस्व इतके वाढेल की शत्रूसुद्धा तुमच्याशी मैत्री करण्यासाठी धडपडतील. हा काळ तुमच्यासाठी विनाशातून निर्मितीचा आहे. तुमची जुनी आणि रखडलेली करिअरची रचना मोडीत निघून तिथे एका भव्य भविष्याचा पाया रचला जाईल. जे लोक तुमच्यामागे राजकारण करून तुमची प्रगती रोखत होते, त्यांना आता तुमची प्रगती उघड्या डोळ्यांनी पाहावी लागेल. कर्क राशीच्या जातकांनो, अगदी मैत्रीच्या नात्याने सांगतो, हा तुमच्या कष्टाचा आणि महादेवांच्या अढळ आशीर्वादाचा अंतिम विजय आहे. महादेवांनी आता तुमच्या संयमाची परीक्षा घेणे थांबवले असून तुम्हाला तुमच्या सहनशीलतेचे फळ देण्याचे ठरवले आहे. पण एक गोष्ट गाठीशी बांधून ठेवा, हे यश आणि समृद्धी येत असताना आपला विनम्र स्वभाव सोडू नका, कारण हे सर्व महादेवांची देणगी आहे. तुमच्या आयुष्यात आता असा एक सुवर्णकाळ सुरू झाला आहे जो तुम्हाला केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक स्तरावर सुद्धा एका महासत्तेचा दर्जा मिळवून देईल. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की साक्षात महादेव तुमचे मृत्युंजय रक्षण कसे करणार आहेत आणि तो कोणता अंतिम निर्णय आहे जो तुमचे नशीब पालटणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, आता काळजावर हात ठेवून हे गुपित आहे का, कारण तुमच्यावर घुंगणारे अत्यंत भयानक संकट आता महादेवाच्या त्रिशूळाने भस्मसात होणार आहे. गुरुजीच्या मते नक्षत्राची स्थिती एक थरारक संकेत देत आहे. आज रात्री ठीक 1 वाजता तुमच्या नशिबात एक असा महाभूकंप येणार आहे. हा भूकंप विनाश करण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्यातील जुन्या संकटाच्या भिंती पाडण्यासाठी असेल. या क्षणी तुमच्या कुंडलीत साक्षात अदृश्य महामृत्युंजय कवच सक्रिय होईल, ज्यावर महाशिवरात्रीनंतर तुमचे सर्व प्रकारच्या अनिष्ट शक्तीपासून रक्षण केले जाईल. मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या राशीवरती एक काळं सावट होतं, ज्यामुळे तुम्हाला सतत कसली तरी भीती, आरोग्य बिघडणं किंवा एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता जाणवत होती. पण आता साक्षात कालभैरव तुमच्या संरक्षणासाठी ढाल बनून उभे आहेत, ज्यामुळे शत्रूच्या करणीचा किंवा अपघाताचा स्पर्शही तुम्हाला होणार नाही. कर्क राशीच्या जातकांनो, देवतारी त्याला कोण मारी या उक्तीचा साक्षात्कार तुम्हाला 15 फेब्रुवारी नंतरच्या काळात वारंवार होईल. गुरुजी सांगतात की एखादी मोठी दुर्घटना किंवा कायदेशीर कचाट्यात तुम्ही अडकता अगदी शेवटच्या क्षणी साक्षात ईश्वरी शक्तीने बाहेर काढले जाल. तुमची अंतप्रेरणा आता इतकी प्रबळ होईल की धोक्याची चाहूल तुम्हाला संकटापूर्वीच लागेल. शत्रूंनी तुमच्यासाठी जो विनाशाचा खड्डा खणला होता, महादेव तुम्हाला त्यावरून हात धरून सुखरूप पार पाडतील
आणि तुमचे विरोधक स्वतःच्या जाळ्यात अडकताना पाहून तुम्हाला अघटित शक्तीच्या अस्तित्वाची खात्री पटेल. हे संरक्षण म्हणजे तुमच्या जुन्या पुण्याचे फळ असेल. कर्क राशीच्या जातकानो, या 11 घटनाचा तांडवानंतर आता वेळ आली आहे त्या अंतिम निर्णय वळणाची, जिथे तुमच्या जीवनाच्या खऱ्या अर्थाने राज्याभिषेक होणार आहे. गुरुजीच्या मते तुमच्या कुंडलीत आता ब्रह्मलिखित राजयोग पूर्णपणे जागृत झाला असून तुम्हाला एक असा धाडसी निर्णय घ्यावा लागेल जो तुमच्या पुढच्या पिढ्यांचे नशीब पालटून टाकेल. आणि हा निर्णय तुमच्या राहण्याचे ठिकाण बदलण्याबाबत असू शकतो किंवा एखादे जुने ओझे झालेले नाते तोडून नवीन सुरुवातीचे धाडस करण्याबाबत असू शकतो. मनात कोणतीही शंका न ठेवता महादेवाच्या नावाचा जयघोष करत पुढे जा, कारण हाच तो क्षण आहे जिथे तुम्ही शून्यातून तुमचे सुवर्ण विश्व निर्माण करत आहात. कर्क राशीच्या जातकानो, 15 फेब्रुवारीनंतर तुमच्या आयुष्यात जो काही बदल घडेल तो तुमच्या मानवी बुद्धीच्या पलीकडचा असेल, लक्षात घ्या. त्यामुळे ज्या क्षणी तुम्ही तुमची जुनी भीती असो किंवा मानसिक गुलामगिरी त्यागाल, त्या क्षणी तुमच्या नशिबाच्या सुवर्ण काळाचा उदय होईल आणि तुमच्या जीवनातील सर्व विखुरलेले धागे आता एका सुंदर चित्रात विणले जातील. ही केवळ आर्थिक प्रगती नसेल, तर महादेवाने तुमच्यासाठी रचलेला हा आनंदाचा खेळ असेल. तुमची सहनशीलता आणि भक्ती आता विजयात रूपांतरित होणार असून कर्क राशीचा हा भूतपूर्व विजय संपूर्ण दुनिया आश्चर्याने पाहत राहील. कर्क राशीच्या जातकांनो, अगदी मनापासून सांगतोय की हा तुमच्या भाग्याचा सूर्योदय आहे. महादेवाने तुमच्या झोळीत आता जे काही सौभाग्याचे दान टाकले ते जगातील कोणतीही शक्ती तुमच्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही. तुमच्या आयुष्यात आलेले हे सोन्यासारखे दिवस साक्षात भोलेनाथाची तुमच्यावरती असलेली अढळ कृपा आहे. त्यामुळे आता सर्व चिंता सोडून द्या आणि आत्मविश्वासाने या नवीन युगाचे स्वागत करा. अशा प्रकारे कर्क राशीच्या जातकानो, महादेवाच्या या अफाट कृपेचा स्वीकार करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातील संकटाचा काळ कायमचा संपवण्यासाठी या भविष्यवाणीला लगेच लाईक करून तुमची श्रद्धा व्यक्त करा. त्यासोबतच तुमच्या नशिबाचे बंद द्वार उघडण्यासाठी आणि भोलेनाथचा आशीर्वाद कायमस्वरूपी मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने हर हर महादेव कृपा ठेवा असे लिहा. तसेच गुरुजींनी सांगितलेली भविष्यातील संकेते वेळेवर जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. जय महाकाल.